माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की बरीच वर्ष झाली पालिका निवडणुकीला, जी शेवटची पालिका निवडणूक झाली ती, आणि आता इतक्या वर्षानंतर ही पालिका निवडणूक होतीये. मूलभूत प्रश्नांना घेऊनच या निवडणुकीला सामोरं जायला लागत असतं. पण ह्या बऱ्याच वर्षात भरपूर राजकीय स्थित्यंतरं पण घडली. जी परिस्थिती आधी होती ती परिस्थिती आता नाही. एकसंध शिवसेना होती, आता 2 शिवसेना आहेत, आणि त्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी मतदारांना सुद्धा मतदार म्हणून वेगळ्या दिसतायत, वेगळ्या भासतायत. त्यामुळं मतदान करताना बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करणार आहे. तुम्ही या राजकीय स्थित्यंतराकडे कसं पाहता? जिंकीजी, एकतर मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे 2 शिवसेना नाही आहेत. शिवसेना ही एकच आहे. दुसरी ती शासेना आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आत्ता जे सांगत होतो की मूलभूत प्रश्नांवरच चर्चा झाली पाहिजे. आत्ता जे काय आम्ही पाहतो तर बघा, आज तारीख 8 जानेवारी आहे. 15 तारखेला मतदान आहे. भाजपकडून अजून जाहीरनामा आलाय ना, व्हिजन डॉक्युमेंट आलंय. त्यांचे होर्डिंग जरी बघितले तरी 2 चेहरे आहेत. त्या चेहऱ्यांचं योगदान काय महाराष्ट्राला कोणालाही माहिती नाही. वेरस आम्ही जे होर्डिंग्स लावलेत, बरं आमचं आपण पाहिलं असेल वचननामा, त्याच्या आधी मी आणि अमितनी ते 15 पॉईंटचं वर्कशॉप जे घेतलं आमच्या उमेदवारांसोबत, आणि आता जे होर्डिंग्सवर लावले ते केलेली कामं आहेत किंवा जी दिलेली वचनं आहेत. 2002, 2007, 2012, 2017 आणि 2022ला निवडणूक नाही झाली, पण आता जी निवडणूक होईल, या सगळ्या निवडणुका आम्ही एक तर केलेली कामं आणि पुढे काय करणार ह्याच्यावरच आम्ही लढत आहोत. आत्ता जर तुम्ही पाहिलं, 25 वर्षाचं आम्ही केलेलं काम आम्ही लावून दाखवलेलं आहे, तिथे करून दाखवलेलं आहे. आणि 29 शहरं आणि ह्या शहरांचा केलेला बट्ट्याबोळ भाजप कुठेही लावत नाहीये. ते आम्हालाच बोलायला लागतं की ह्यांनी हा भ्रष्टाचार केला. बरं, आम्ही जे आरोप करतो ते आरोप नाही आहेत, नुसतं फक्त आरोप नाही आहेत. आरोपांना आम्ही पूर्ण काही प्रूफ सकट आम्ही लोकांसमोर आणत आहोत. तर हा बट्ट्याबोळ जो केलेला आहे शहरांचा, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. हे कुठे ना कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यात जे काही आता काल परवाकडे मी तर मला धक्का बसला, मुख्यमंत्री महोदय एका स्टेजवरनं सांगतात की आता निवडणूक ही महानगरपालिकेची जिंकल्यानंतर, मला वाटतं कुठे वसई विरारमध्ये वगैरे होते, आता आम्ही बांगलादेशांना काढण्याला सुरुवात करू. महापालिकेची निवडणूक खरोखर बांगलादेश आणि रोहिंग्यांबद्दल आहे का? मग तुम्ही ज्या पदावर 12 वर्ष बसलेला आहात गृहमंत्री म्हणून, तुम्ही काय काम केलं? हे तुमचे कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे बांगलादेशांना ओळखणं आणि काढणं. किती बांगलादेशी आहेत, कितीनं तुम्ही आतापर्यंत काढलेले आहेत? तुम्ही ह्या निवडणुकीसाठी 12 वर्ष थांबला होतात का? केंद्रात 12 वर्ष तुमचं सरकार, राज्यात तुमचं आता 10 वर्ष जवळपास सरकार आहे. मुख्यमंत्री तुम्ही 7 वर्ष आहात, गृहमंत्री तुम्ही 10 वर्ष आहात. मग तुम्ही एवढे वर्ष थांबला का होतात बांगलादेशाला काढायला? आणि हेच आम्ही सातत्याने बोलतो, चला इधर उधर की बातें मत करो, मुद्द्याचं बोला. आणि मुद्द्याचं म्हणजे काय? महापालिका निवडणूक ही गटर वॉटर मीटरची असते, बसची असते. फुटपाथ माझं चालण्यासारखं आहे का? जी अतिक्रमणं झाली आहेत त्याच्यावर तुम्ही बोलताय का? ते काही न बोलता फक्त हवेतल्या गोष्टी करायच्या, ज्या तुम्ही केंद्र सरकारसाठी बोललं पाहिजेत. खरं त्याच्यासाठी पण तुम्ही काय देता आणि काय केलं ह्याच्यावर बोललं पाहिजेत. पण हे सगळं प्रदूषित वातावरण जे आहे, मला आनंद याच गोष्टी झाला की तुम्ही पहिलंच सांगितलं की मूलभूत प्रश्नांवर बोलणं गरजेचं आहे. BSTवर बोला, पाण्याच्या दरावर बोला, कचऱ्याची जी परिस्थिती आपण पाहतोय ती बोला, शहरांची जी आता आपण आर्थिक नियोजन आणि आर्थिक व्यवस्था जी होती ती तुम्ही मोडलेली आहे, तोडलेली आहे, अगदी तळागाळाला नेलेली आहे, ह्याच्यावर बोला. पण हे न करता स्वतःच्या पोळ्या तुम्ही हे करताय, पण त्या कशावर? तर बाकीच्या इतर सगळ्या रॅन्डम गोष्टी. म्हणजे आता त्यांनी नशीब ह्याच्यात अजून व्हेनेझुएलावर काही ऍड बनवली नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत. पण आदित्यजी, तुम्ही जसं म्हणताय तसं की हे मुद्दे जे मूलभूत प्रश्नांवर घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे किंवा त्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे, लढलं पाहिजे हे निवडणुका. मग हे मुद्दे हिंदुत्वाकडे वळतात, कधी विकास कामांच्या मुद्द्यावर वळतात. मध्यंतरी हा पण मुद्दा आला होता की मग विकास कामं आणि हिंदुत्व या व्यतिरिक्त इतर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाते किंवा ते मुद्दे चर्चेले जात आहेत का, मतदारांपर्यंत पोहोचतायत का, आणि मतदारांना सुद्धा कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली गेलेली पाहायची. कारण मतदाराच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण विचार केला तर पक्षच इतके आहेत, कोणाला नेमकं मतदान करायचं हा त्यांच्यासमोर मुद्दा राहणारच आहे आणि तो व्हॅलिड आहे, तो प्रत्येक महानगरपालिकेत असणार आहे. पण मग मराठी अस्मितेचा मुद्दा जसा तुम्ही आणि मनसे घेऊन जाताय, तुम्ही आणि अमित ठाकरे सातत्यानं फिरताय, विविध शाखांना भेटी देताय, तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन संवाद साधताय, पण मग ही निवडणूक हिंदुत्व, विकास कामं विरुद्ध मराठी अस्मिता अशी आहे का, जसं मूलभूत मुद्द्यांचा उल्लेख तुम्ही केलात तशी आहे? मला सांगा, तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? हिंदू आहोत, मराठी आहोत.
पण इथून आता बाहेर गेल्यानंतर BST बस तुम्हाला पकडायला किती वेळ लागणार आहे? कमीत कमी 30 ते 40 मिनिटं. कारण बसचा आकडा जो होता आम्ही 4000 पर्यंत नेलेला तो यांनी 1500 वर आणलेला आहे. भाडी तिप्पट केलेली आहेत. हिंदूंना त्रास नाही होत, मराठी माणसाला त्रास नाही होत, इतर भाषिकांना त्रास नाही होत. आता पाणी अर्ध्या ठिकाणी मध्ये मागच्या वर्षी वगैरे तर पाणीच चढत नव्हतं, काही चाळींमध्ये, काही हायराईज टॉवरमध्ये. भांडणं कशात लागतात? हायराईजवाल्यांना वाटतं की स्लम सोसायटीला पाणी मिळतं, स्लम वाटतं चाळीला मिळतं, चाळीला वाटतं मॉल घेते, मॉलला वाटतं हॉस्पिटल घेते. पाणी कोणाकडेच नाहीये. तिथे हिंदू नाहीत, तिथे मराठी नाहीत, तिथे इतर भाषिक नाहीयेत. मुंबईकर म्हणून जेव्हा आपण विचार करतो की पुणेकर म्हणून विचार करतो, ठाणे असेल, पुणे असेल, या सगळ्याच ठिकाणी आता जसं पुण्यामध्ये तुम्ही पाहा ना, आता जगात जिथे जिथे कामं होतात नदीवर, तिथे कामं कशाची होतात? नदी खोलीकरण आणि रुंदीकरण. पुण्यातलं कदाचित एकमेव उदाहरण असेल जगातलं जिथे मुळा मोठा आपली ते सुशोभीकरणाच्या नावाखालती अरुंद करतात आणि जी खोली होती ती कमी करतात. ह्याचमुळे 11 मंदिरं, काही प्राचीन मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत. 4 महत्वाचे रस्ते जाणार आहेत. कुठे गेलं मग हिंदुत्व? ही मंदिरं पाण्याखालती घालतात असताना. पूर जो येणार आहे तो मंदिरमध्ये जाणार आहे, मशिदीत जाणार आहे, ख्रिश्चन चर्चमध्ये जाणार आहे, गुरुद्वारात जाणार आहे, तुमच्या घरात जाणार आहे. धर्म जात पंथ नाही पाळणार आहे. जे काही आपण आता पाहतो प्रदूषणामुळे माझा घसा जसं गेलाय तसं अर्ध्या लोकांना सर्दी खोकला ताप आहे. जातपात धर्म नाही पाहत. आणि म्हणून मी परत परत सांगतो, ही निवडणूक भाजपाने मुद्द्याचं बोलावं. आणि मी सातत्याने हेही सांगतोय, जर तुम्हाला वाटत असेल ना की 25 वर्ष काही नाही केलं, मग 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत नाही, पण मग याच मुद्द्यावर सत्ताधारी म्हणजे जे तुमचे आता विरोधक आहेत ते हाच मुद्दा का सातत्याने समोर आणतायत असं वाटतं की तुम्ही 25 वर्ष तुम्ही काय केलं? मग जर तुम्ही आता या मुद्द्यांवर बोलताय तर मग 25 वर्ष तुम्ही अजिंक्यची गंमत अशी आहे की 25 वर्षामधून 20 वर्ष भाजपा आमच्या सोबत होती. उपमहापौर त्यांचे होते, इम्प्रुव्हमेंट कमिटी चेअरमॅन, एज्युकेशन कमिटी चेअरमॅन, BST कमिटी चेअरमॅन हे त्यांचे होते. मग जर आम्ही काहीच नव्हतो करत आणि नुसतं भ्रष्टाचार करत होतो, मग 20 वर्ष तुम्ही का मजा मारत होतात आमच्यासोबत? आणि जर आम्ही काहीच केलं नसेल, जसं मी सांगितलं तुम्ही का होतात, आणि जर आम्ही करून दाखवल्याचे होर्डिंग्स लावलेत, मग तुम्ही आम्हाला का शिवे देताय? कोस्टल रोडच्या मुद्द्यावरनं सध्या 2-3 दिवसांपासून बऱ्याच प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप होत आहेत की त्याचं क्रेडिट कोणाचं नेमकं? इतर विकास कामं, मेट्रोचा मुद्दा आहे, ॲक्वा लाईन आता जी सुरू झाली त्याविषयी सुद्धा बोललं जात आहे, आरे कारशेडचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन ज्या वेळेला तुमचे विरोधक तुमच्यावर किंवा तुमच्या सहकाऱ्यांवर आरोप करतात त्यावेळेला मग त्यांना नेमकं काय उत्तर आहे? बघा, ॲक्वा लाईन मध्ये 17 दिवसात जी भिंत पडली वरळीमध्ये त्याचं श्रेय आम्ही बिलकुल नाही घेत. ॲक्वा लाईन मध्ये जे पाणी तुंबलं त्याचं श्रेय आम्ही बिलकुल नाही घेत. नोटबंदीचं श्रेय आम्ही बिलकुल नाही घेत. पडता जो रुपया आहे त्याचं श्रेय आम्ही घेत नाही. फॉरेन पॉलिसीचं श्रेय आम्ही घेत नाही. पण तुम्ही ह्या कामांमध्ये, आता हा आहे कोस्टल रोडचा भूमिपूजनाचा फोटो, ह्याच्यात फडणवीस साहेब कुठे दिसतात जरा मला सांगा. ह्या कामामध्ये जेव्हा आम्ही भूमिपूजन करत होतो तेव्हा भाजपला पण इन्व्हिटेशन होतच, पण भाजपने बहिष्कार टाकला भूमिपूजनावर. का? तर उद्धव साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होतं. जर आमच्या पक्षाने केलं असेल, आमच्या महानगरपालिकेने केलं असेल, 2018 मध्ये केलं असेल, आणि जेव्हा तुम्ही आमच्यासोबत नव्हतात तेव्हा जर आम्ही केलं असेल आणि तुम्ही बहिष्कार टाकला तर तुम्ही कसं श्रेय घेऊ शकता? बरं, त्याच्यातही तुम्ही जर बघितलं तर हे माझं 2014 पासूनचं सगळं ट्विटर हँडलवर प्रत्येक महिन्यातलं जिथे जिथे, म्हणजे जावडेकर साहेबांना 2-3दा आम्ही दिल्लीला गेलो भेटायला की तुम्ही आमच्या परवानगी अडकवलेल्या आहेत दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने, आम्हाला द्या. 18 मध्ये आम्हाला परवानगी मिळाली, 14 ते 18 केंद्र सरकारने परवानगी अडवलेला होता. हा, फडणवीस साहेबांचं एकच योगदान आहे, साऊथ बाउंड कोस्टल रोड हा अर्धा आम्हाला दिला BMC म्हणून, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा त्यांनी MSRDCला घेतला, राज्य सरकारकडे, मिंदनकडे घेतला. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आपण पहा, 2015 ते 25 3दा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, 3दा एस्केलेशन झालंय, काम पूर्ण नाही झालंय. आता हे टनल बोरिंग मशीन फडणवीस साहेब दिसतात का कुठे? ह्या टनल बोरिंग मशीनचं नाव मी दिलंय, मावळा, शिवरायांचे मावळे म्हणून. हा, पुढे हे पाहणी करतानाचे फोटोज आहेत, कुठे दिसतात फडणवीस साहेब ह्याच्यात? फिता कापताना ते पुढे होते कारण त्यांचं सरकार त्यांनी आणलं होतं, आमचं सरकार पाडून. पण कोस्टल रोडसाठी पैसा बाजूला ठेवणं, त्या जे ठेवी आम्ही जमा केलेल्या परवा, जे तसं मला खरं तर अपेक्षा नव्हती फडणवीस साहेबांकडून चाटणं वगैरे शब्द वापरण्याची, ते सुसंस्कृत आम्हाला वाटायचे, पण ते जे बोलले की ठेवी चाटण्यासाठी नसतात, जे प्रधानमंत्री येऊन बोलून गेले ना की आम्ही तुम्हाला STPचं गिफ्ट दिली, ते 18,000 कोटी आम्ही वाचून ठेवले होते मुंबईकरांचे, टॅक्स न वाढवता. कोस्टल रोडसाठी टोल फ्री कोस्टल रोड हा आम्ही केलेला आहे. ह्यांच्या कोस्टल रोडवर काय, ह्यांच्या कुठच्याही रस्त्यावर 4-4 टोल नाके लावले जातात, रस्त्याचे कामं पूर्ण न होत, गडकरी साहेबांची टोल नाके पहिले येतात. तर श्रेयवादामध्ये त्यांनी अशी डॉक्युमेंट्स घेऊन बोलावं, अन्यथा खोटं बोलू नये.
बरं पण आदित्यजी खरंच मुंबईकरांना किंवा या महापालिका क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता गंमत तुम्हाला सांगतो अजून एक, गोरेगाव मुलुंड लिंक रोड पैसा आम्ही वाचून ठेवलेला, प्रोजेक्ट आमचा, काम आम्ही सुरू केलं, ज्या ठिकाणी मी भूमिपूजन केलं, काम सुरूही झालं, 2 वर्षानंतर मोदी साहेबांना आणून तिथेच भूमिपूजन केलं चालू असलेल्या कामाचं. म्हणजे ही काय मस्करी झाली, तुम्ही सरकार चालवताय, काय चालवताय, म्हणजे क्रेडिट तुमचं आहे खरं तर, पण ते घेत आहेत, ते घेतात असं आहे, म्हणजे ते घेण्याचा प्रयत्न करतात. पण लोकांना माहिती आहे, आता बीडीडीचं पण तुम्हाला आठवत असेल, आहे एक सत्य गोष्ट आहे की फडणवीस साहेबांनी 2016ला नारळ फोडला, घाईघाईत जाऊन नारळ फोडला, आता काम होणार, बिलकुल होणार, असं होणार. 16 ते 21 एक वीट हल्ली नव्हती. जेव्हा 19च्या शेवटाला आमचं सरकार आलं, 20ला अर्थात कोविडच आलं, पण तेव्हा ते जे तिन्ही जे कॉन्ट्रॅक्टर होते ज्यांना कामं मिळाली, मोठे मोठे टाटा, शहापूर वगैरे, त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की एकतर आम्हाला तुम्ही 16 पासून कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवले तुमच्या सरकारने, एकतर वीट हलू द्या, काम होऊ द्या, नाहीतर आम्हाला निघू द्या. तेव्हा आम्हाला थोडं डिझाईन वगैरे बदलून प्रॅक्टिकल बनवून काम सुरू करायला लागलं. 2021ला जे काम सुरू झालं, 2024 की 25ला मागच्या वर्षी त्यांनी चावी वाटप केलं. काम पूर्ण झालं, चावी वाटप करायला, फीत कापायला, श्रेय घ्यायला हे पुढे गेले. गंमत अशी झाली, लोकांना प्रत्येकानं माहिती होतं काम कोणी सुरू केलंय, कामाची पाहणी कोण करायचं. प्रत्येक व्यक्तीने त्या बीडीडी मधल्या, बीडीडी वरळी, बीडीडी वडाळ्यामधल्या टीव्हीवर येऊन उद्धव साहेबांचे आभार मानलेत. तर मुंबईकरांना माहिती आहे, पण भाजप क्रेडिट घेण्याचा जे प्रयत्न करतं ते असं फसतं. लोकसभेत ज्या वेळेला महाविकास आघाडीला इतकं यश चांगलं मिळालं, विधानसभेला पूर्णपणे वेगळी परिस्थिती आपण बघितली, आणि आता नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आपण सगळ्यांनी बघितले, आणि आता पालिका निवडणुका. त्यामुळं ह्या 2-3 निवडणुकांनंतर आव्हान थोडं जास्त वाढलं असं वाटतं तुम्हाला वैयक्तिकरित्या? जरी आम्ही विधानसभा जिंकलो असतो तरी आव्हान हे होतच. निवडणूक कुठचीही कमी महत्वाची नसते, निवडणूक ही निवडणूकच असते. एक आहे निश्चितपणे, जर आपण विधानसभेत पाहिलं असेल, ज्या प्रकारचं त्यांनी वोट चोरी, आणि हे मी नुसतं हवेत बोलत नाही परत, कारण काय होतं की खूप वेळा वोट चोरी बोलल्यानंतर बोलतात अरे तुम्ही काय ईव्हीएम सारखं बोलताय किंवा वोट चोरी सारखं बोलताय. वोट चोरी आम्ही पकडली. वरळीमध्ये जवळपास 19,333 मतदार हे आत्ता तरी पकडलेत. 24,000 पर्यंत आकडा जाईल जर फोटो सकट पकडले तर. हे प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे. बरं, हे मतदार कुठे गेले, नंतर गायब झाले, हवेत गेले. जसं एक घर, एक दुकान होतं, दुकानावर मतदार नोंदणी होऊ शकत नाही. 48 मतदार, आणि जे दुकान 10 वर्ष तिथे नाहीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्ही थोडं थोडं शिकत आता पुढे आलेलं आहे. बरं, आता तुम्ही पाहिलं असेल पैशाचा जो वापर झाला, हे देखील आपण पण पकडलंय, आम्ही पण पकडलंय, आपण पण दाखवलंय, आम्ही पण त्याच्यावर बोंबा मारल्यात. पण आता कुठेतरी मतदार हे पाहायला लागले की आता फसायचं नाहीये. म्हणजे तुम्ही पालिकेतल्या ठेवींबद्दल म्हणताय? नाही, जे पैशांचा वापर, आता एकनाथ शिंदे जिथे उतरले हेलिकॉप्टरमधून 2 बॅगा घेऊन, अर्धा तासासाठी गेले होते का, तंबू ठोकायला गेले होते का तिथे? नाही, पण मग पालिकेतल्या ठेवींविषयी सातत्यानं मुद्दा उपस्थित केला जातो, आणि आता तर तुमचे विरोधक असं म्हणतायत की त्या मुंबईकरांसाठीच्या ठेवी आहेत, मुंबईकरांच्या साठी विकास कामांसाठी जर वापरल्या तर मग त्यात काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही जे वापरताय ते मुंबईकरांसाठी नाही, तुम्ही उधळपट्टी कॉन्ट्रॅक्टर्सवर करताय. ह्याच हॉलमधून इथेच बसून मी 2023 साली पहिला रस्त्याचा घोटाळा त्यांचा एक्सपोज केला होता. 6,080 कोटीचं त्यांचं टेंडर आलं, 6,080 कोटी. ज्या मिनिटाला मी 5 की 6 प्रश्न विचारले, संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेने नोट काढली की आता 6,080 कोटीवरनं आम्ही 5,000 कोटीवर आलो. 1,080 कोटी तुम्ही कमी करू शकता एका दिवसात? मी प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे घोटाळा होता की नव्हता? जे घोडबंदर ठाणे ते एलिव्हेटेड रोड वगैरे होतं, उन्नत हायवे वगैरे होतं, मी इथेच बसून तो एक्सपोज केला होता. त्यानंतर कोणतरी सुप्रीम कोर्टात गेलं, 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडलेली आहे. आम्ही जे 92,000 कोटींची ठेवी निर्माण केली होती ती प्रत्येक पैसा त्याचा पारदर्शकपणे लोकांना आम्ही उत्तर देत होतो, आणि प्रत्येक अर्थसंकल्पात तो रिफ्लेक्ट व्हायचा की 12,500 की 15,000 कोटी हा कोस्टल रोडसाठी. ती त्यावेळी ठेवी मोडायलाच लागणार तुम्हाला. 18,000 कोटी हे एसटीपी साठी, काही ठराविक 1,000 कोटी गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी, मग पगार, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या. पण हे न करता वाटेल ते एस्केलेशन करायचं. आता तुम्ही मला सांगा, ते भयानक डिस्को लाईट्स लावून ठेवले होते. शहरात कुठच्या स्ट्रोब लाईट्स लावतात का ब्युटिफिकेशनच्या नावाखाली? ब्युटिफिकेशनवर 750 कोटी. परवा चाललंय की 99% पैसा हा जो त्यांनी फंड वाटप केला हा सत्ताधारी आमदारांना गेला किंवा सत्ताधारी लोकांना गेला. काही काही ठिकाणी तर ते लोक आमदार नाहीत, नगरसेवक नाहीत, प्रायव्हेट नावावर ते आलेले आहेत. पण तो पैसा देखील जर जनतेमध्ये गेला असता किंवा चांगली कामांमध्ये गेला असता तर दिसला असता. पण आक्रोश जनतेमध्ये हाच आहे की हा भ्रष्टाचारात पैसा गेलेला आहे. बरं, आपण आणखीही राजकीय मुद्द्यांवर, दुसरं ह्याला आर्थिक नियोजन बोलतात.
एक फडणवीस साहेबांचं पुस्तक होतं अर्थसंकल्प सोप्या भाषेत, ते त्यांनी वाचलं नाही वाटतं. जर त्यांनी वाचलं तर आर्थिक नियोजन काय ते कळेल. आज देशाची हालत जी प्रधानमंत्र्यांनी करून ठेवलेली आहे किंवा राज्याचं जे आता कर्ज आहे, हे कर्ज फक्त राज्याला फेडायचं नाहीये. राज्याला फेडायचं म्हणजे तुम्हाला आम्हाला नागरिक म्हणून कर्ज देऊन आणि आपले जे कर असतात ते देऊन हे कर्ज फेडायचं. राजकीय मुद्द्यांवर बोलूच या, थोडं कौटुंबिक मुद्द्यांवर पण बोलूया. आदित्यजी, राजकीय मुद्दे तर सगळे तुम्हाला माहितीच आहेत, पण तरी महत्वाचे मुद्दे म्हणजे मी जसं मगाशी हिंदुत्व, विकास कामं आणि मराठी अस्मितेचा मुद्दा तुम्हाला विचारला. मुंबईचा महापौर कोण होणार यावरनं बरंच गेले काही दिवस सातत्यानं बोललं जात आहे. हिंदूच होणार, मराठीच होणार आणि तुमचा पक्ष मनसे दावा करतंय की आमच्या युतीचा होणार, महायुती तिकडे म्हणतंय की आमचाच होणार. या सगळ्यामध्ये कुठेतरी हा मुद्दा विकास कामांचा किंवा केलेल्या कामांचा मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडंसं मागे पडतंय असं वाटतं. नाही, खरं तर महापौर कोण होणार मला वाटतं याच्यावर चर्चा झालीच नाही पाहिजे. एवढ्या वर्ष कधी चर्चा झाली नव्हती. ही पहिल्यांदा हे विष पसरवण्याचं काम जे आहे ते भाजप करतं. मग पहिलं हिंदूपासून सुरू करणार, मग कोण बोलतं उत्तर भारतीय, कोण बोलतं मराठी, मग कोण आता पुढे जातीचं बोलायला लागणार, मग अमुक जातीचं तमुक जातीचं. जिथे जिथे भाजप 2013-2014 पासून जिंकत आलेली आहे, घाणेरडी वृत्ती एक आहे की जे सगळे आनंदात एकत्र राहतात तिथे विष पेरून किंवा विष पसरून सगळीकडे आपण पाहतोय की आता जसं ओडिसा आत्ता जिंकलेत, एवढ्या वर्षांनंतर पहिल्यांदा जिंकलेत, पहिल्यांदा दंगली सुरू झाल्या. शांत राज्य, टुरिझमवर चालणारं राज्य, हॉकी वर्ल्ड कप पुढे नेणारं राज्य, खूप चांगल्या गोष्टी पटनायक साहेबांनी केलेल्या, एक वेगळी परंपरा लाभलेलं राज्य आहे. पण वाद सुरू करायचे, हा वाद झालाच नाही पाहिजे खरं तर. दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही सांगतो ना सतत, आता तुम्ही माझ्या कुठच्याही शाखेभेटीनं या, मी एकच सांगतोय, जे आम्ही देणार आहेत आणि जे आम्ही केलंय ह्याच्यावर तर बोला, मुद्द्यावर बोला. नाही, पण मग तोच मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणालात की अजून त्यांचा जाहीरनामा पण नाही आला, पण तुमचा जाहीरनामा, वचननामा जो तुम्ही प्रसिद्ध केला त्यात तुम्ही अनेक आश्वासनं मुंबईकरांना दिलेली आहेत. 700 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांच्या बद्दलचा मुद्दा असेल तर मुंबईकरांना अपील होतील असे मुद्दे तुम्ही. तुम्हाला सांगू का, एक असं अजिंक्यजी की आम्ही कदाचित एकमेव पक्ष असू की 2002, 7, 12, 17 मी जसं म्हणालो की आम्ही करून दाखवलेल्या कामांवर लढलो. आम्ही एकमेव पक्ष अजूनही असं असू ज्यांनी आता जर तुम्ही पाहिलं की ठीक आहे, तुम्हाला 2017चा वचननामा ना ते दाखवा आता किती कामं केलेत. मी दाव्याने सांगू शकतो की 90% कामं केलेत, कामं सुरू तरी झालेत, कामं पूर्ण तरी झालेत. असं दुसरं कुठचं मला सांगा. जसं भाजप अच्छे दिन येणार होते, प्रत्येकाला 2022 पर्यंत घरं मिळणार होती, हर घर नल जल काय ते होतं ना त्यांचं, ते होतं. मग रुपया डॉलरला 1 येणार होता, आता गेल्या 90 की 91ला. तर मुद्दा असा आहे ना की जेव्हा आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहतो आणि जेव्हा गव्हर्नन्सचा विषय येतो तेव्हा आता माझं स्पष्ट मत बनत चाललेलं आहे की भाजप विरोधी पक्ष म्हणून अप्रतिम आहे, त्याला पर्यायच नाही. विरोधी पक्ष म्हणून सुरेख काम करतो, पण सत्तेत आल्यानंतर कामं विसरून नुसतं बीज पेरतो ती विषाची. प्रॉब्लेम हाच झालेला आहे. आता आपण पाहतोय की साधारणपणे प्रत्येक राज्य तुम्ही बघा, जी भाजप शासित राज्य आहे, आणि अजून एक जे मिथ असतं ना की वरपासून खालपर्यंत एकाच पक्षाचं राज्य आलं तर चांगलं आहे, महापालिका पण त्यांचीच, मंत्री पण त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचे, प्रधानमंत्री त्यांचे. मध्य प्रदेश परवा इंदोरमध्ये जे झालं, 18 लोक गेलेत कंटॅमिनेशननी. मंत्री काय बोलतात, घंटा फरक पडतोय. नगरसेवक भाजप, महापौर भाजप, आमदार भाजप, मंत्री भाजप, पालकमंत्री भाजप, खासदार भाजप, प्रधानमंत्री भाजप. दिल्ली एवढे वर्ष ऐकायचो आम्ही, अरे दिल्लीला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. का नाही, आपचे मुख्यमंत्री वरती भाजप आहे, खालती भाजप आहे. ज्या मिनिटाला त्या मुख्यमंत्री भाजपचे झालेत म्हणजे दिल्ली कॅपिटल आहे आपलं, लाज वाटायला लागली आम्हाला. काल बोलत भगतसिंग यांनी बॉम्ब फोडला, तो काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात फोडला. सुभाषचंद्र पॅलेस, IQ आणि AIQ मधला फरक नाही माहिती, आणि आता टेम्परेचर म्हणून वाट जी दिल्लीचे लावली ती भाजपचं राज्य सरकार आलं म्हणून आता जास्ती वेगाने लागायला लागली. आणि तसंच त्या उलट तुम्ही उदाहरण बघा, जिथे जिथे स्थानिक जी सरकार आहेत, मग ममता दीदींचं असेल, स्टॅलिन साहेबांचं असेल, इव्हन केरळामध्ये बघा तिथे काय प्रगती होते. केरळामध्ये पहिल्यांदा आता एक्स्ट्रीम पॉवर्टीमधून सगळ्यांचं अपलिफ्टमेंट झालेलं आहे. एका बाजूला आपण प्रधानमंत्री म्हणतात की आमचा 80 कोटी देशातून 80 कोटी लोक हे राशनवर जगतात, म्हणजे तुम्ही त्यांना अजूनही त्या पॉवर्टी लाईनच्या पुढे आणू नाही शकलेत. राशनवर जगण्याची तर वेळ त्यांच्यावर, फ्री राशनवर. आणि दुसऱ्या बाजूला जे भाजप इतर राज्य आहेत
ते इंडस्ट्रियलायझेशन बद्दल बोलतायत, जॉब क्रिएशन बद्दल बोलतायत, सोशल अपलिफ्टमेंट बद्दल बोलतायत. भाजप अडकले ते हिंदू मुस्लिम नाही, मध्ये. पण मग आदित्यजी म्हणूनच एक मुद्दा विचारायचा वाटतं की तुम्ही इतकं पोटतिडकीनं या सगळ्या विषयांबद्दल बोलता, पण ज्या वेळेला राज्याच्या राजकारणाबद्दल किंवा आपण खास करून मुंबईच्या राजकारणाविषयी बोलायचं म्हटलं तर मग इतके सगळे मोठमोठे नेते किंवा पदाधिकारी तुमची साथ सोडून किंवा मनसेची साथ सोडून का बाहेर पडायचं कारण काय म्हणतात? होतं, कारण बंडखोरीचा नाही, विषय तुम्हाला सांगतो. बंडखोरीचा विषय तर आहेच, तो आपण पालिका बंडखोरी ह्या होत निवडणुकीत असतात. बघितलं आणि ते महायुतीला पण त्याचा फटका बसलाय, पण तुमच्या दोन पक्षांना सुद्धा बसलेला साथ आहे. सोडण्याचं कारण एकच आहे. मला वाटतं एका पेपरमध्ये मस्त एक कार्टून आलेलं. ईडीचं कार्यालय होतं आणि तिथे वरती पाठी होती, ईडीचं ऑफिस, इथे हिंदुत्व तुमचं जागृत करून मिळतं, देशभक्ती तुमची तिथे लगेच जागृत होते. काय झालंय की आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 वर्षांमध्ये ज्यांच्यावर भाजपनी नुसतं बदनामी नाही तर आरोप करून केसेस आहेत हे दाखवलं, जे घाबरतात त्यांनी सगळ्यात पटापटा उड्या मारल्या भाजपमध्ये. त्यांना काहीतरी लपवण्यासारखं आहे, त्यांना काहीतरी म्हणजे भीती आहे की जेलमध्ये जाऊ शकतात, इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे 20 मे 2022ला आमच्याकडे रडून गेले होते, वर्षा बंगला रडलेल्या की जेलमध्ये जाण्याचं वय नाहीये, अमुक आहे तमुक आहे, आणि मग 20 जूनला गेले. दादांवर आरोप केले, 2 दिवसात दादा तिथे गेले. तुम्ही पहा, परवा दादा स्वतः बोललेत पुण्यामध्ये की कुठेतरी की 70,000 कोटीचा आरोप केला आणि आज बसलो ना त्यांच्यासोबत. आता मला वाईट संघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं, कारण संघ असेल किंवा भाजप असेल, एक विचारधारा जे कार्यकर्ते आहेत, आणि तसं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये पण प्रकाश मेहता असतील, राजपुरोहित असतील, विनोद तावडे असतील, अनेक त्यांचे असे चेहरे आहेत ज्यांनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलं. अनेक तरुण कार्यकर्ते असे ज्यांनी घरादावर पाणी सोडून, काही काही लोकांनी लग्न पण नाही केली, डेडिकेटेड काम केलं संघाचे. पण मी खरोखर त्यांचं डिसिप्लिन आपण जर पाहिलं तर मनापासून काम करतात. पण ते कोणासाठी काम करतात? देशासाठी काम करायचं असं त्यांना सांगितलं की तुम्ही देशासाठी काम करताय. अजून काय सांगितलं? तुम्ही भ्रष्टाचारांविरुद्ध काम करताय. आज काय झालंय, 25 वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत होतो, ज्या कार्यकर्त्यांसोबत होतो, ते बिचारे कार्यकर्ते तिथेच राहिलेत. आमच्यासोबत ते लढले कोणाविरुद्ध? ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले. आज ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी लाठीचार्ज ज्यांच्यावर केला, ज्यांच्यासाठी जेलमध्ये गेले, तेच लोकांची उपमुख्यमंत्री. म्हणजे मग तुम्ही जे म्हणताय ते की ते आयारामांना संधी मिळाली आणि निष्ठावंतांना डावललं, बरोबर, आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत. नुसतं आयराम गैराम नाही, भ्रष्टाचारी लोकांना संधी मिळाली. 70,000 कोटीचा तुम्ही आरोप तुम्हीच केला होता ना. फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही अविवाहित राहू, अमुक धर्म नाही तमुक धर्म नाही. आज कोणाबरोबर बसलेत? बरं, मग परवा आरोप एकामेकांवर केल्यानंतर भाजप काय सांगता, अजून आरोप सिद्ध नाही झालेत. सिद्ध नाही झाले तर तुम्ही कशाला बसलात? आता हिंदुत्व करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला की पालघर साधू हत्याकांडामधलं जे काही ते सगळं प्रकरण झालं, सकाळी आम्ही अटक केली होती सगळ्या गावाला. सरपंच भाजपचे होते तेव्हा, पण आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही, एक सभ्यता राखली, कारण एक भयानक घटना घडलेली होती. त्याच्यावरनं तुम्ही राजकारण करणं किती योग्य आहे? पण भाजपनी पालघर साधू हत्याकांडामधला प्रमुख आरोपीला पक्षात घेतलं आणि देशभरात बोंबाबोंब झाल्यानंतर स्थगिती दिली. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, तुम्ही पक्षात घेतलं प्रमुख आरोपी जो पालघर साधू हत्याकांडामधला, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय, आणि त्यानंतर जर तो आरोपी नसेल किंवा त्यांनी काम केलं नसेल, ते हत्याकांड केलं नसेल, तर मग स्थगिती देण्याचं काय कारण होतं? जा ना, छाती ठोकपणे सांगा की होय ह्यांनी काही काम केलं नाही, हा निर्दोष आहे म्हणून आम्ही याला घेतलं. आता काल म्हणजे आम्ही जेव्हा काँग्रेस सोबत होतो महाविकास आघाडी म्हणून, तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं. काल भाजपने काय सोडून दाखवलं? काँग्रेस सोबत गेले आणि काय कारण दिलं? कलेक्टरने आम्हाला मंजुरी दिली. कलेक्टर भाजप चालवायला लागलेत, अंबरनाथचा, आणि MIM बरोबर तुम्ही तिथे अकोटमध्ये गेलात. तर एकंदर प्रश्न हाच आहे. आणि जे मी सातत्याने, तुम्ही माझी शाखा भेटी बघा, तुम्ही माझे इंटरव्ह्यूज बघा, किंवा तुम्ही माझी विधानसभेतली कुठचंही भाषण बघा किंवा प्रश्नोत्तराच्या तासातले प्रश्न बघा, मी फक्त आणि फक्त मुद्द्याचं बोलतोय. बरं, पण मग आदित्यजी आता ओझरता उल्लेख झाला काँग्रेसचा, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला, पण मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे की यंदाच्या पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे, आणि या कदाचित आघाडीचा असं वाटतं का तुम्हाला वैयक्तिकरित्या की तुमच्या पक्षाला आणि मनसेला याचा फटका बसू शकेल? याचं कारण मी सांगतो, कारण विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही एकत्र लढलेला होतात आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा किंवा जे काही नुकसान जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही पाहिलंय, तुमचं अनालिसिस त्याबद्दलचं रेडी असेल कदाचित. पण मग पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सोबत नसणं हे फायद्याचं वाटतं की नुकसानाचं वाटतं? बघा, दोन्ही बाजू आहेत. फायदा त्यांना पण झाला असेल आमच्या मतांचा, त्यांच्या मतांचा आम्हाला, जसं भाजपचं होतं किंवा आता कुठची नवीन युती आघाडी झाली तरी. पण एक आहे की तो त्यांचा पक्ष, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. तरी देखील मुंबईकरांना माहिती आहे की जात पात धर्म समाज पंथ न पाहता एकमेव व्यक्ती जी त्यांच्यासाठी लढू शकते आणि त्यांची सेवा करू शकते ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. सोबत आता राजसाहेबांची ताकद आली, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत.
मला वाटतं हे पुरेसे आहे. आपण पाहतोय की हे मुंबई प्रेमी लोक हे आमच्या सोबत राहतील. इव्हन धारावीचा जो विषय आहे, धारावीमध्ये पण मी सातत्याने 2-2.5 वर्ष पक्ष म्हणून पण, आणि मग धारावी बचाव समिती, मग सगळेच पक्ष त्याच्यात आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा जातो, आता परत आज सभा आहे तिथे, एकमेव व्यक्ती ज्यांनी स्टँड्स न बदलता धारावीसाठी आम्ही लढतो आणि तिथे लढा देण्याची ताकद आहे, कॅडर आहे, तो आमचा पक्ष आहे. धारावीकरांना पण माहिती आहे, मुंबईकरांना पण माहिती आहे की जर सगळ्या समाजाला न्याय द्यायचा असेल, त्या धारावीला न्याय द्यायचा असेल, धारावीकरांना न्याय द्यायचा असेल, तर उद्धव साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, मनसे सोबतच्या युती संदर्भात थोडंसं बोलूया. म्हणजे कुटुंब एकत्र आलं इतक्या वर्षांनंतर, 2 भाऊ एकाच व्यासपीठावर दिसले आणि त्यामुळे मराठी माणसाला खूप आनंद झाला, मराठी माणसाला खूप बरं वाटलं, असं सातत्याने आपण बोललो देखील, तुम्ही अनुभव पण घेतला असेल कदाचित. आणि दोन्ही पक्षातले नेते ज्या वेळेला याबद्दल बोलत होते त्यावेळेला कोणतेही मतभेद दिसले नाहीत, एकवाक्यता होती बऱ्याच मुद्द्यांवर. पण या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेला 2 पक्ष, मनसे आणि तुमचा पक्ष ज्यावेळेला सामोरं जात आहे, त्यावेळेला कोणकोणती चॅलेंजेस वाटली तुम्हाला की ही कदाचित आव्हानात्मक बाबी असू शकतात? म्हणजे आता सध्याच्या घडीला पक्षांतर होत आहेत बऱ्याच पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची, तुम्ही सातत्यानं बघितलं. बंडखोरीचा मुद्दा आहेच, पण तो प्रत्येक पक्षात आहे. बंडखोरी काही एकाच पक्षात आहे अशातला भाग नाही. पण 2 पक्ष कुटुंब म्हणून ज्यावेळेला या निवडणुकांना सामोरं जातात त्यावेळेला कोणकोणत्या बाबी तुम्हाला दिसल्या फर्स्ट हँड की हे अत्यंत ऍड्रेस करणं गरजेचं आहे सुरुवातीला? तुम्हाला खरं सांगू का, पहिलं म्हणजे आम्ही जेव्हा त्रिभाषा सूत्री आणि पहिलीतल्या मुलांवर तिसरी भाषा लादून ह्याच्यावर एकत्र आलो, तेव्हा एक वेगळं चार्ज, एक वेगळी एनर्जी ही दिसायला लागली. मला हेही आठवतं की जेव्हा उद्धवसाहेब, राजसाहेब दोघेही डोममध्ये ते स्टेजवर आले एकत्र, अवतीभोवती सगळे जे लोक होते कुठच्याही पिढीतले, म्हणजे आजोबांच्या पिढीचे, वडील आणि काकांच्या पिढीचे, आमच्या पिढीचे, पुढच्या पिढीचे, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर पण आमच्या ज्या भेटीगाठी झाल्या ॲज फॅमिली म्हणून, कारण त्याच्यानंतर रिकनेक्ट झालो, जे एक कदाचित दोन्ही साईडला वाटलं असेल की नसेल मला माहित नाही की कसं होईल काय होईल, कुठेही 20 वर्ष कशी गेली, अर्थात तो एक व्हॅक्युम जो होता तो पूर्ण आता भरून निघाल्यासारखं वाटतंय. कारण अर्थात एक साधारणपणे 2 फॅमिलीज, आम्ही एकत्रच, मी आणि अमित शाळेत असायचो, मस्ती करायचो, खेळायचो वगैरे, जिथे तुटलं होतं काही, जे काही त्यावेळी झालं असेल ते, जे काही मी बॅड ब्लड म्हणणार नाही, पण जे काही त्यावेळी कारणं होती ती सगळी दूर निघून गेली. आता सगळं क्लिअर आहे, आता व्यवस्थित आहे. बघा, दोघांनी, उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी 20 वर्षापूर्वी 2 वेगळे वेगळे पक्ष चालवायला पुढे नेण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या विचारधारा जवळपास एक आहेत, काही काही पद्धती वेगळ्या असू शकतात, काही काही विचारधारा कुठे पुढे मागे 19-20 असू शकतात, आणि नैसर्गिक, कारण 2 वेगळे पक्ष आहेत. पण फॅमिली म्हणून अगदी काकी सोबत असेल किंवा काका, अमित, उर्वशी, जे एक नातं बनलं, हे एक वेगळं, ज्याला बोलतो ना की एक फॅमिली म्हणून रिअश्युरन्स असतं की अरे आपला भाऊ आहे सोबत, ते एक नातं खूप वेगळं जुळलं. बरं, मराठी माणसामध्ये पण मला आठवतं की ज्या मिनिटाला हे झालं, डोमचा इव्हेंट झाला, मी कुठेतरी बुकशॉपमध्ये होतो, पुस्तकाच्या ह्याच्यातून बाहेर आलो, अर्थात 3-4 पुस्तकं हातात होती पिशवीत ठेवत असताना, आणि एक वयस्कर जोडपं माझ्याकडे आलं. दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मला सांगितलं, आदित्य, काही करा पण आता एकत्र राहा. आम्ही राजकारणात नाही होत, आम्ही कुठच्या पक्षाचे नाही होत, पण ह्या मुंबईतला मराठी माणूस म्हणून तुम्हाला सांगतोय, एकत्र राहा. मी पण जरा हल्लो होतो की अरे काय नेमकं आहे, म्हणजे तेव्हा युती होणार, महानगरपालिका एकत्र लढणार का? हां, आम्ही निश्चितपणे बोलत होतो की आम्ही एकत्र राहणार, पण एकत्र राहणं म्हणजे परत पुढचे पण चॅलेंजेस असतात की युती कशी होणार, सीट्स सगळ्या तशा पाहिलं तर सेमच आहेत, मतबेस तसा पाहिलं तर सेमच आहे. भाजप आणि आमचं कसं होतं की काही ठराविक त्यांचा मत बेस होता, आमचा मताचा वेगळा बेस होता. पण ज्या मिनिटाला हे ठरलं की एकत्र राहायचं, आत्ता मला तोही क्षण होतो, दोन्ही भावांनी जेव्हा ज्या समित्या केल्या होत्या, 3-3 लोकांची समिती होती बोलणी करायला, दोघांनाही बोलवून ठणकावून सांगितलं होतं, कारण अर्थात त्यांची स्टाईल तशी की कुठेही उगीच खेचाटाण करायची नाही, खेळीमेळीच्याच वातावरणात झालं पाहिजे, आमच्यापर्यंत आणूही नका, विषय वाढला नाही पाहिजे, 2 पावलं पुढे 2 पावलं मागे करा, पण युती आपण महाराष्ट्रासाठी करतोय, मुंबईसाठी करतोय, मुंबईच्या अस्तित्वासाठी करतोय, कशी करून ही युती झाली पाहिजे. हां, आता ह्याच्यात एकच थोडं कठीण दोन्ही बाजूनी असतं, चॅलेंज असतं, आणि तेही मी तुम्हाला परत सांगतो, खूप लोकांनी समजूनही घेतलं. जेव्हा युती कधी होते तेव्हा तुमचे तिथे 4 कार्यकर्ते तयार असतात ज्यांनी चांगली कामं केली असतात. ती एखादी सीट युती पक्षाला गेली, आपल्या मित्र पक्षाला गेली, तर साहजिक आहे की त्या 4 कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी हेही झालंय
मनसेनी सांगितलं तुमचा उमेदवार आमच्या याच्यावर, आम्ही त्यांच्या उमेदवाराला आमच्या याच्यावर घेतलं, हे सगळे झालेत. आता मनोमिलन एवढं झालंय की फॅमिली म्हणून एकत्र तुम्ही येऊ शकता, ती खूप सोपी गोष्ट असते. दोन पक्ष एकत्र येताना कार्यकर्त्यांचं मनोमिलन, आता मी अमित आम्ही सगळीकडे जवळपास 100 शाखा आमचे फिरून झाल्यात, उद्धवसाहेब वगैरे. मनसेने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये फरक कळत नाहीये. ज्या उत्साहाने ज्या जिद्दीने उतरलेले आहेत ना, आणि ज्या एका ह्यानी उतरलेत की नाही आम्हाला मुंबई राखायचीच आहे, मुंबई वाचवायचीच आहे, जी जिद्द दिसते, अंतर दिसत नाही दोन्ही पक्षांमध्ये. आणि मग अनेक कार्यकर्ते, जसं आमच्याकडून आता किती नाव घेऊ, साईनाथ दुर्गे, अनिश शेंडगे, सागर देवरे आहे, अभिजित आहे, मग आमचं माधुरीताई आहेत. कालच आपण पाहिलं असेल त्यांनी मिठी मारून लगेच प्रचार सुरू केला. ही समजूतदारपणा जो आहे, ही निष्ठा जी आहे, ही फक्त नुसतं आम्हाला नाही, हे मुंबईच्या प्रती त्यांची निष्ठा आहे. आणि अशी असंख्य कार्यकर्ते आहेत, म्हणजे हे मी 2-3 नावं घेतली, पण असंख्य कार्यकर्ते आहेत दोन्ही बाजूनी, ज्यांनी सांगितले आम्ही मुंबईसाठी साहेब आम्ही इच्छुक नाही, आम्हाला मुंबई वाचवायची. आता अमित ठाकरेंसोबत तुम्ही फिरताय तितके दिवस आणि सातत्याने तुम्ही दोघे भाऊ लोकांशी बोलताय, पदाधिकाऱ्यांशी बोलताय, तर ते बॉन्डिंग आम्हाला जाणून घ्यायचं. ते बॉन्डिंग विषयी देखील आपण बोलूया. आदित्यजी, काय नेमकं बॉन्डिंग आहे? कारण आता तुम्ही एकत्र फिरताय दोघे भाऊ, वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधताय, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताय. आता या क्षणाला प्रचार करतानाच्या वेळेला दोन भावांचं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं? काय काय कॉन्व्हर्सेशन्स होतात तुमची? नाही, आता तरी सध्या आमचं कम्युनिकेशन, तू कुठच्या शाखेत आहेस, मी कुठच्या शाखेत आहे, कुठपर्यंत पोहोचला, किती बाकी आहेत, कारण तो पण खूप फिरतोय. म्हणजे परवा एक ती भयानक घटना सोलापूरला झाली, 8 तास जाणं 8 तास येणं, ते सगळं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच तो परत मुंबईत फिरत होता रात्री 2 पर्यंत. काल नवी मुंबईत होता. प्रयत्न असा आहे की काही आता काय की खूप वेळा आम्हाला जॉईंट इंटरव्ह्यूची रिक्वेस्ट येते, पण वेळा मॅच नाही होत आहेत. काही ठिकाणी होत आहेत, काही ठिकाणी सांगतात साहेब तुम्ही दोघेही शाखेत या, जमतं तिथे असं आम्ही करतो. पण ते काय आहे, आणि एकमेकांना मदत करण्याची पूर्ण प्रयत्न आहे. म्हणजे जर अमित पोहोचू नाही शकला तर ती शाखा मी कव्हर करतोय, मी पोहोचू नाही शकलो अमित करतोय. तर ते एक ते आहे. ऑफकोर्स याच्या आधी पण म्हणजे जेव्हा आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या वगैरे एक मस्त बॉन्डिंग आहे. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर पण कियान बरोबर गंमत जमत करायला वगैरे थोडी मजा येते. म्हणजे आम्हाला ती छायाचित्र दिसतात, आम्हाला कधी ते व्हिज्युअल्स दिसतात, तर आम्हालाही पत्रकार म्हणून ते वाटतं की इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला कुटुंब एकत्र येतं आणि राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला त्याबद्दल बोलायचं असतं, त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे ठळकपणे विचारावेसे वाटतात. म्हणजे मगाशी तुम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाचा मुद्दा उपस्थित केला, त्याच मुद्द्याला अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. काल परवाला मनसेचे संतोष दुरींनी पक्ष सोडला, भाजपमध्ये ते गेले, आणि त्यावेळेला त्यांनी एक असा आरोप केला की त्यांना आणि संदीप देशपांडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जावं अशा पद्धतीचे आदेश वांद्र्याहून मातोश्रीहून आले होते. हे आरोप एका वेगळ्या पातळीवर जर त्याचा विचार करायचा झाला तर खरंच असं पॉसिबल आहे का? त्यांनी आणखीन एक असाही आरोप केला की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे मनसे सरेंडर केलेली आहे. तर या आरोपांकडे ज्यावेळेला एखादा पदाधिकारी, जे तुमचे नाहीच आहेत ते असे लोक बोलू शकतात, मग ते वाटेल ते आरोप करू शकतात. पण तुम्ही उद्धव साहेब आणि राजसाहेबांना जर पाहिलं, त्यांची व्यक्तिमत्व पाहिली, तर खरोखर दुसरी व्यक्ती कोण त्यांचा पक्ष चालवू शकते का? जेवढं कणखर नेतृत्व दोघं आहेत किंवा जेवढे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि ओपन आहेत. म्हणजे जर सांगितलं असेल कोणी तर ते तोंडावर सांगेल, हो मला ह्यांनी सांगितलं असं करायला. ते काही लपाछपी करत नाहीत. कदाचित एवढे वर्ष सत्तेची समीकरणं आम्ही भाजपसारखी जुळवू नाही शकलो कारण आम्ही दिलसे काम करतो. म्हणजे नाव जरी मनसे असलं तरी दोघेही दिलसे काम करतात. आणि ज्यांना जायचंय ते वाटेल ते आरोप करून जाऊच शकतात ना. बरं, आमच्याकडून पण 3च लोक होते, आमच्याकडे पण मोठे मोठे नेते होते जे त्या समितीत बसू शकले होते, पण तेही दूर राहिले. तसं पाहायला गेलं तर राऊत साहेब पण ज्यांनी थोडा पुढाकार घेतला वगैरे, पण ते पण त्या समितीत नाही बसायचे कधी. ते सीट शेअरिंग ज्यांना माहिती आहे, ज्यांना लोक माहिती आहेत, ज्यांना तुमचे कार्यकर्ते माहिती आहेत, ज्यांना एरियाज माहिती आहेत, ज्यांना एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, हेच तर करू शकतात. मी पण नाही बसायचो ना, अमित बसायचं त्याच्यात. नाही, पण मग असे ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला नेमकं काय परसिव्ह केलं जातं एक नेता म्हणजे म्हणून? बघा काय की एवढ्या वर्ष ज्यांची सगळी ओळख, आता जसं आमच्या ह्याच्यात उद्धव साहेबांमुळे, त्यांच्या इथे राज साहेबांमुळे ओळख जी काही मिळाली, सामाजिक स्तर तुम्हाला मिळालं, एक तुम्हाला समाजात एक आयडेंटिटी मिळाली, तुम्ही जाताना एवढे थँकलेस असू शकाल. आणि मी एका व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे कारण ती व्यक्ती फार क्षुल्लक ह्याच्यात, पण जेनरिक ठीक आहे ना. तुम्हाला कदाचित सीट इथे तिथे सोडत असताना जसं आमच्याकडे अनेक लोक होते, तुमच्याकडे अनेक लोक होते, सीट शेअरिंगमध्ये समजून गेलं पाहिजे. पण मुंबईला विकायला तुम्ही निघालेला आहात आणि त्या लोकांबरोबर तुम्ही तडजोड करता स्वतःच्या स्वार्थासाठी, हे कितपत योग्य आहे? पण मगाशी मग तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता मतदाराच्या संदर्भातला, ठराविक भाषिक मतदार म्हणजे मराठी मतदार असेल, उत्तर भारतीय मतदार असेल, गुजराती, जैन, मारवाडी, वेगवेगळ्या भाषात बोलणारे मतदार, आता ज्या वेळेला तुम्ही मनसेसोबत लढताय त्यावेळेला एक ठराविक भाषेचा मतदार
तुमच्यापासून दुरावेल असं वाटतं नाही, का? पण कारण मनसे लोकसभेत जेव्हा भाजपसोबत होती, नाही, कारण मी प्रश्न विचारण्याचं कारण हे की भाजप किंवा शिंदेची शिवसेना ज्या वेळेला मतदारांपर्यंत पोहोचतीये, प्रचार करते, त्यावेळेला बरेच मुद्दे समोर येतात ज्या मुद्द्यांवरनं भाषिक राजकारणाच्या विषयी जेव्हा बोलायचं झालं त्यावेळेला ह्या मुद्दे प्रकर्षानं जाणवतात सुद्धा मतदार म्हणून. मला सांगा, आपल्याच राज्यात आपल्याच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढलो तर चुकीचं आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मनसे भाजपसोबत लोकसभेत होती तेव्हा भाजप काही कुठच्या मतांपासून दूर गेला होता का? बरं, तिसरी गोष्ट अशी आहे की भाजप जर आपण पाहिलं तर त्यांचं हिंदुत्व आपल्याला लागतंय, म्हणजे आपलं हिंदुत्व हे फार वेगळं आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे अष्टमीच्या दिवशी, जसं मी त्यावेळी पण बोललो होतो की आपल्याकडे प्रसाद थोडा वेगळा असतो. भाजपच्या हिंदुत्वात प्रसाद असेल नसेल मला माहित नाही. व्हेज नॉनव्हेजचं राजकारण हे कधीच आपल्या हिंदुत्वात नव्हतं. भाषेचं हिंदुत्व कधीच आपलं नव्हतं, पण त्यांची भाषाच लादणं, त्यांचं व्हेज नॉनव्हेज लादणं, त्यांची प्रथा परंपरा लादणं, आपल्या प्रथा परंपरा आपल्या वेगळ्या आहेत. वारकरी समाज आपला वेगळा आहे. आपल्या जे काही आपलं हिंदुत्व आहे महाराष्ट्रातलं हे वेगळं आहे. प्रत्येक राज्याचं वेगळं हिंदुत्व असतं. नाही, पण मग मुंबईकर मतदाराला खरंच तुम्हाला असं वाटतं की बरं या ना, मुद्द्यांना ते मुंबईकर महत्व मतदार हा देतील? भाजपला पक्का ओळखून आहे. भाजपला पक्का ओळखून आहे आणि म्हणूनच लोकसभेत जे निकाल आले ते आले. विधानसभेत पण निकाल तसे पाहिले तर आम्हाला 10 सीट मुंबईत मिळालेले आहेत, काँग्रेसला 3 मिळाले आहेत. ह्या अशा 14 की 15 सीट्स आमच्या महाविकास आघाडीच्या होत्या मुंबईमध्ये. भाजपला पक्का ओळखणारा एक शहर, एक प्रांत म्हणजे मुंबई आहे. पण मग जी विजयाची नांदी आहे ती मुंबईपासून होईल. 28 महापालिकांमध्ये ज्या वेळेला लढायचंय, ज्या वेळेला ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर चॅलेंज मुंबई, आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडे जिथे आपण पाहतोय, ज्या ज्या शहरांमध्ये भ्रष्टाचार नकोय, ज्या ज्या शहरांमध्ये धार्मिक, सामाजिक, जातीय विष नकोय, ज्या ज्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या शहरांमध्ये त्यांना शाश्वत विकास हवाय, ज्या ज्या शहरांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास नकोय आणि बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं राज्य नकोय, ही सगळी शहरं ही शिवशक्ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आणि राष्ट्रवादी याला मतदान करतील. नाही, पण मग आदित्यजी असा का आरोप होतो सातत्यानं की तुम्ही स्वतः किंवा उद्धव ठाकरेजी आणि तुमच्या पक्षातले इतर महत्वाचे नेते हे प्रचारात फारसे दिसत नाहीत असं विरोधक सातत्यानं म्हणतात. नगर परिषद, नगरपंचायतच्या वेळेला सुद्धा हा आरोप झाला होता, आता सुद्धा हा आरोप होतोय आणि इतर ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांना तितकंसं प्राधान्य दिलं जात नाही असा आरोप होतो. कारण एकच सगळं फोकस मुंबईवरच आहे असा आरोप होतो. ह्याचं कारण एकच आहे, कारण त्यांना उठता बसता ममदानी दिसतोय, दुसरं काही दिसतच नाही ना. जरा लोकांचे हाल बघा, आमच्याकडे पण बघणं सोडा आणि लोकांचे हाल बघा. लोक आज बिचारे, जसं बीएसटीचं भाडं असेल, बीएसटीच्या रांगा असतील, खड्डे, 2 वर्षाचा रस्त्याचा घोटाळा असेल, फुटपाथ एक सुद्धा तुम्ही मोकळा सोडलेला नाहीये. सगळ्या ज्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत त्या एका बिल्डर मित्राच्या घशात घालतात. मुंबई टीडीआरचा घोटाळा, मुंबईत तुमचा टीडीआर 40% अदानीकरण, 1600 एकर फुकटात अदानीला देत आहे. पुण्याच्या वेटाळ टेकडीचा प्रश्न असेल, तिकडच्या ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न असेल, मेट्रोचे पिलर मुळामुठात टाकण्याचे प्रश्न असतील, पुण्यातलं मुळामुठाचाच मूळ प्रश्न असेल, नागपूरमधलं अजनीवानाचा प्रश्न असेल, जी मेट्रो चालते ती पण दुपारी आता बर्थडे पार्टीला दिली जाते मी ऐकलंय. पुण्यात पण तसंच झालेलं आहे. नागपूरमधले आपण पाहतोय तिथे पण रस्त्याची हालत काही चांगली नाहीये. नाशिकमध्ये पण आता ट्रॅफिक वाढायला लागलेलं आहे. कुठूनही कुठे झाडं कापली जातात, कुठूनही कुठे बोगदे, फ्लायओव्हर. विकासाला ह्यांच्या गती जरी असली तरी दिशा नाहीये. त्यांचा विकास डायरेक्ट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आणि हॉस्पिटल पण ह्यांची तुम्ही पाहाल ते कोण होतं यूपीमध्ये ज्या डॉक्टरला अटक केली कारण ऑक्सिजन नव्हता आणि त्यांनी ती कंप्लेंट केली. तर सगळं काही आहे यांचं हे धर्म, जात आणि पात ह्याच्यावरच आहे. आम्ही महाराष्ट्र धर्म पुढे घेऊन चाललेलो आहे. आमचं हिंदुत्व आहे ना, आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा खूप वेगळं आहे. आमचं भाषेचं जे राजकारण आहे, आम्ही राजकारण नाही करत आहे. आम्हाला सगळे भाषिक मुंबईत येतात, पण आम्ही जो मराठी माणसावर अन्याय तुमच्या काळात, भाजपच्या काळात झालेला आहे, व्हेज नॉन व्हेजवर नसेल, भाषेवर नसेल, तो दूर करण्यासाठी एवढं जर भाषेचं प्रेम असेल भाजपाला, तर मराठी रंगभूमीचं दालन जे आम्ही मरीन ड्राईव्हला करत होतो का स्थगिती दिली? लोढा साहेबांनी सांगितली म्हणून. तिथे मराठी भाषा भवन करत होतो का स्थगिती दिली? लोढा साहेबांनी सांगितलं म्हणून. म्हणजे एकंदर हे जे काही चाललंय ना, हे नुसतं प्रदूषण करायचं, धूर निर्माण करायचं आणि त्याच्यात जिंकायचं, हा भाजपचा प्रयत्न असतो. आणि ऍक्च्युअल जो प्रदूषणाचा मुद्दा आहे मुंबईतला खास करून सध्या, ज्याबद्दल तुम्ही पण खूप सातत्यानं बोलताय, इतरही नेते बोलतायत, पण मग हा मुद्दा इतका प्रकर्षानं जाणवायची सध्याची परिस्थिती, त्यावर काही होतंय नाही होतंय हा विषय नाही. कारण तुम्ही यांचे सगळे फोटोज बघा, आजूबाजूला एअर प्युरिफायर असतात. आता मुद्दा असा आहे की मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन, तसंच पुणे क्लायमेट ऍक्शन प्लॅन, सोलापूरचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे, नाशिकचा क्लायमेट ऍक्शन प्लॅन, 40 शहरांसाठी आम्ही क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवलेले. त्याच्यात मीडियम टर्म, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म गोल्स ठेवले होते. का नाही त्यांनी त्याची अंमलबजावणी केली? आज तुम्ही साधे बघा, कचऱ्याची परिस्थिती मुंबईत
25 वर्षात कसे नाही तसे 3 वर्षात ढिगारे दिसायला लागले, जाळायला लागतोय कचरा, प्रदूषण होत नाहीये. धूळ, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर कुठेही खोदलं जाते, कुठेही खड्डा पाडला जातोय, कुठेही बिल्डिंग पाडली जाते. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट नावाचा प्रकार नाही यांच्याकडे. AQI बद्दल बोलतच नाहीयेत. आणि हे सगळं करून विकास आहे कुठे? राजकीय प्रदूषणाबद्दल तुम्ही बोललात आणि आता तर वातावरणीय प्रदूषणाबद्दल देखील बोललात, पण आदित्य ठाकरेंचं मुंबईसाठी विजन नेमकं काय आहे? तुम्ही सातत्यानं त्याबद्दल बोलताच, पण आदित्य ठाकरेंच्या विजननी काय मुंबई नेमकी असायला हवी ते, आणि इतर 28 महापालिकांमध्ये ज्या वेळेला आपण मूलभूत प्रश्नांबद्दल बोलतो, सगळं खूप चांगलं असायला हवं याबद्दल बोलतो, त्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंचं विजन. बघा, तुम्हाला सांगू, मुंबईसाठी तर आम्ही 15 पॉईंटचा आमचा एक वचननामा जारी केलेला आहे आणि मोठा वचननामा पण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपले मुंबईतले शासकीय कर्मचारी असतील, बीएमसीचे आहेत, महानगरपालिकेचे म्हणजे बीएमसीचे, परत पोलीस कर्मचारी आहेत, फायर ब्रिगेडचे आहेत, बीएसटीचे आहेत, ह्यांच्यासाठी आणि गिरणी कामगारांसाठी आणि अर्थात मराठी माणसासाठी आम्ही जवळपास 2 ते 2.5 लाख घरं ही आपण बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीजवर निर्माण करणार आहोत, अफोर्डेबल रेट्समध्ये, परवडणारी घरं. बीएसटी हा सगळ्यात माझा जवळचा विषय, महत्त्वाचा विषय मला वाटतं, कारण मुंबई ही बीएसटीवर चालते. जवळपास 35 लाख लोक बीएसटी वापरायची आमच्या वेळी. आता रांगा बघा तुम्ही, मुंबईला 10,000 इलेक्ट्रिक बसेसची गरज आहे, 900 डबल डेकर बसेसची गरज आहे, मिनी, मीडियम, लॉंग रेंज बसेसची गरज आहे. भाडं तिप्पट झालेलं आहे, ते कमी करून 5, 10, 15, 20 करण्याची परत गरज आहे. महिलांसाठी मोफत बसेस आणण्याची गरज आहे. विद्यार्थी, गणवेशधारक विद्यार्थी आहेत, त्यांना शाळेत जाताना आणि घरी येताना हात दाखवा, बस थांबवा, मोफत बस पास देण्याची गरज आहे. तसंच 100 युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना बीएसटीच्या मार्फत आम्ही फ्री देऊ. वेस्टर्न ईस्टर्न सबर्ब्समध्ये आम्हाला बीएसटीचं व्हीलिंग सुरू करायचं आहे. घरकाम करण्याच्या महिला आहेत त्यांना नोंदणीकृत करून, म्हणजे यांच्यासारखे लाडकी बहीण म्हणून पुरुषांना पैसे नाही देणार, आम्ही नोंदणीकृत करून 1,500 रुपये सन्मान निधी देणार आहोत. जिथे जिथे आम्ही बाथरूम बांधणार आहोत, ज्या काही वस्त्या जिथे अजून विकास व्हायचा आहे किंवा स्लम सोसायटीज आहेत, तिथे आम्ही लॉन्ड्री पण करू, म्हणजे महिलांची एनर्जी, वेळ, पैसा हे सगळं वाचेल. कारण आम्ही धारावीमध्ये ते करून दाखवलेलं. बाथरूम 111 सीट्सचे होते, एसी बाथरूम, खाली लॉन्ड्रोमॅट होतं. तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्हाला जगातली सर्वात मोठी लायब्ररी करायची आहे. CD देशमुख यांच्या नावाने आम्हाला UPSCचं कोचिंग सुरू करायचं आहे आपल्या तरुण तरुणींसाठी. अनेक गोष्टी आहेत. पेट केअर सेंटर, तुम्हाला घरी कुत्रा किंवा मांजर असते, तुम्हाला कपल म्हणून जायचं किंवा तुम्ही एकटे राहता त्यांना सोडून जायचं आहे, सोडता नाहीत घरी, त्यांच्यासाठी तुम्हाला डे केअर शेल्टर करायला पाहिजे. स्ट्रेससाठी पण शेल्टर गरजेचं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही जसं काही ठराविक वॉर्ड्समध्ये पेट पार्क केलंय, तसं प्रत्येक वॉर्डात करायचं आहे. ॲनिमल वेट क्लिनिक तरी पाहिजेच पाहिजे, कारण इमर्जन्सी झाली तर जाणार कुठे. तर ह्या काही गोष्टी आहेत ना. डे केअर शेल्टर मुलांसाठी पण पाहिजेत, मुलींसाठी, लहान मुलींसाठी. शाळा अत्याधुनिक आहेत, डिजिटाईज केल्या आहेत, 3.25 लाख विद्यार्थी शिकतात. पण 10वी पास झाल्यानंतर पुढे काय प्रश्न असतो, खास करून 50 ते 80% ज्यांना मिळतात त्यांचा हा प्रश्न असतो. ज्युनियर कॉलेज त्यांच्यासाठी आम्ही सुरू करू. 5 हॉस्पिटल हे भाजपला आता प्रायव्हेटाईज करायचे आहेत. शताब्दी आहे, राजावाडी आहे, MT अगरवाल आहे, हे आम्ही प्रायव्हेटाईज न होऊ देता चांगले टायअप्स करू. पण मेडिकल कॉलेज आपले मुंबई महानगरपालिकेचे करू, कारण 4 आम्ही करून दाखवलेत, पुढचे 5 आम्ही करून दाखवू. ह्या काही गोष्टी आहेत. तसंच इतर शहरांसाठी पण, जसं मी नाशिकला सांगितलं तर BST सारखं परवडणारी बस सेवा तिथे करायची. शाळा CBSE इथे आणल्यात, मराठी अनिवार्य करून तिथे पण CBSE असेल, ICSE आणायचं आहे. तपोवन वाचवायचं आहे. पर्यावरणावर खूप मोठा आमचा फोकस राहील. पुण्यात लोकमान्य नगर, बिल्डरची दादागिरी दिसते, ते थांबवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आपण थोडं मुलाखतीचे एकच, हे जे मी सांगितलेलं आहे ह्याला ट्रॅक रेकॉर्ड आम्ही करून दाखवलेच आहे. असं भाजपचं कुठच्याही नेत्याला बसवा आणि सोबत असं बोलायला सांगा. याच मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, पण आपण आता थोडं मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत. एक ब्रेक घेऊया आपण पुन्हा एकदा, एक छोटासा ब्रेक. नंतर याच मुद्द्यावर बोलूया. आदित्य ठाकरे म्हणतायत की भाजपच्या नेत्यांनी या विकास कामांच्या मुद्द्यांवर बोलून दाखवावं. आता पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काही महापालिकांमध्ये बरेचसे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि खूप चर्चा चालली आहे सध्या. मनसे तर कोर्टात सुद्धा गेलेली आहे या संदर्भात. या बिनविरोधच्या मुद्द्यासंदर्भात काय नेमकी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आहे? कारण भाजपचं असं म्हणणं होतं की आमचे जास्तीत जास्त नगरसेवक, म्हणजे महायुतीचे, त्यांचे आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले तर इतका मोठा गजब होतो. पण या आधी सुद्धा बऱ्याचदा बिनविरोध. बघा, भाजप आणि शहासेनेचे लोक निवडून येऊ शकतात, ते काय आता हाऊसिंग सोसायटी पण सोडणार नाहीत असं दिसतंय. पण मुद्दा असा आहे ना की तुमच्या हातात निवडणूक आयोग आहे, तुमच्या हातात वोट चोरी आहे, तुमच्या हातात पोलीस यंत्रणा आहे, तुमच्या हातात सरकारी यंत्रणा आहे. खोटं तरी लढायचं असेल तर दाखवा तरी लढत झाली. मुद्दा असा येतो की तुम्ही बिनविरोध ज्यांच्याकडून करून घेतलं, ते पण जे लोक असतील
काही धमक्यांनी, काही पैसे खाऊन असतील, ज्यांनी माघार घेतली, एवढे नालायक आणि निर्लज्ज लोक आपल्या राजकारणात खरोखर राहण्याच्या लायकीचे आहेत का? मला हाच प्रश्न त्यांना एकदा विचारायचा की तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे किंवा परिवाराकडे किंवा मुलांकडे बघून उत्तर देऊ शकणार का की किती पैसे खाऊन तुम्ही बिनविरोध केली किंवा काय धमकी होती तुम्हाला बिनविरोध करण्याची, एवढे का घाबरलात तुम्ही? बरं, परवाकडे मी पाहिलं राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ आलाय, ते दमदाटी करतात, ते हरिभाऊ राठोडांची सिक्युरिटी काढली. ते अध्यक्ष असतील ते नुसतं ते सदनात अध्यक्ष आहेत, बाहेर दादागिरी नाही करू शकत. आणि अध्यक्ष म्हणून पण ते नुसतं सरकारला सूचना देऊ शकतात की याची नोंद घ्या. पोलीस अधिकाऱ्याला फोन करून तुम्ही सांगता सिक्युरिटी काढा. आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आली की गृहमंत्री स्वतः सीएम असताना दुसरा माणूस कोणतरी फोन करून सांगतो ह्याची सिक्युरिटी घ्या, काढा. उद्या त्यांना काही झालं तर जबाबदार राहुल नार्वेकर असतील. आणि तसंच काल त्या तिकडच्या उमेदवारांनी पवारताईंनी सांगितलेलं आहे की मकरंद नार्वेकर आणि राहुल नार्वेकरांनी कोट्यावधीची ऑफर दिली, धमक्या दिल्या, नवऱ्याला किडनॅप केलं. हीच घाण आपण आता महाराष्ट्रात पाहायला लागलोय. कारण ही जी कीड भाजपने लावलेली, बिनविरोध करण्याची, धमक्या देण्याची, एकंदर प्रदूषित राजकारण, तुम्ही आणि मी आपल्या वयाचे किती लोक राजकारणात येतील? एका काळी आपण बोलायचो की इतर राज्यांना आपण बोलायचो अरे तिकडच्या राजकारणामध्ये क्रिमिनल्स आहेत, ड्रग्ज आहेत, क्राईम आहे, पैसा वाटप होतो, जातीपातीचं राजकारण आहे. भाजपनी तीच प्रथा, तीच संस्कृती आपल्या महाराष्ट्रात आणली. हे राजकीय प्रदूषण ज्याबद्दल तुम्ही बोलताय हे कसं कमी होणार? म्हणजे तुमचा मोठा जो चाहता वर्ग आहे, युवा वर्ग आहे, जो सातत्यानं तुम्ही ज्यांच्याशी इंटरॅक्ट करत असता, बोलत असता, युवा वर्गानं नेमकं काय पाहावं? कारण तुम्ही जसं म्हणताय की राजकारण हे प्रदूषित झालेलं आहे. सोपी गोष्ट, हे सुरू कुठून झालं? भाजप जी स्वतःला पार्टी विथ अ डिफरन्स बोलायची आणि एका काळची वाजपेयी साहेबांची भाजप, ज्यांनी सांगितलं होतं की पक्ष फोडायची गोष्ट असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने पण हात नाही लावणार. त्या भाजपकडून आत्ताचा भाजपचा प्रवास बघितला. आता महाराष्ट्राचे 5 भाजपचे नेते मला सांगा, सगळे 2019चे इम्पोर्ट आहेत, सगळेचे सगळे भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात बरबटलेले लोक आहेत. आणि ते आम्हाला हिंदुत्व आणि भाजपची विचारधारा समजवत आहेत. बिचारे खरे जे भाजपचे लोक होते, मी परत सांगतो, प्रकाश मेहता असतील, राज पुरोहित असतील, विनोद तावडे असतील, पंकजाताई असतील, विद्याताई ठाकूर असतील, ह्या सगळ्या लोकांनी ज्यांनी भाजप त्यावेळी पसरवली, वाढवली, आमच्यासोबत त्यांनी आंदोलनं केली, हे सगळे मागे राहिलेत. भाजप आत्ता पुढे कोण नेते? हे जे भ्रष्ट नेते ज्यांनी एका काळी RSSला घाणघाण शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे, काही लोकांनी हिंदुत्वावर बोलून झालेलं आहे, काही लोकांनी मोदी साहेबांना बोलून झालेलं आहे, हे सगळे तुम्ही भाजपचे नेते बनवलेत. कुठची संस्कृती आणि कुठचं पार्टी विथ अ डिफरन्स? आणि ही संस्कृती जी भाजपने आपल्या राज्यात आणली, मग धार्मिक जे वाद निर्माण करण्याचे असेल, आमच्या हिंदुत्वावर तुमचं हिंदुत्व लादणं असेल, भाषेचं असेल, किंवा जे काही आपण पाहतो जातीपातीचं राजकारण, हे आधी महाराष्ट्राचं कल्चर नव्हतं, कधीही नव्हतं. म्हणजे कधीही मला आठवतो, तो एक व्हिडिओ आठवतो मला, फडणवीस साहेब मला वाटतं कट्ट्यावर की कुठेतरी बसले होते ते इंटरव्ह्यू करत, आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेशिवाय राहू पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. ती कुठची राष्ट्रवादी होती? पवार साहेबांची नाही, अजितदादांमुळे त्यांनी जे आरोप केले होते अजितदादांवर, त्याच राष्ट्रवादी बरोबर आज ते सत्तेत बसलेत. पवार साहेबांसोबत बसले असते तर एका काळी तुम्ही बोलू शकले असतात की बघा ज्यांच्यावर आरोप केले ते दूर झालेत. पण हे भाजप बदलली कधी हेच कळेनासं झालं लोकांना. बरं, आपण मग आता मुंबई पालिका आणि इतर 28 महापालिका, आदित्य ठाकरेंचं अनालिसिस काय? किती जागा मुंबई पालिकेमध्ये मिळू शकतील? आणि तुम्ही तर सातत्यानं म्हणताय की तुमच्या आणि मनसेच्या युतीचाच महापौर बसेल, पण मग तो एक्झॅक्टली तुमच्या पक्षाचा असेल का मनसेचा असेल हा सुद्धा मुद्दा आहे. ह्याच्यात तुझा माझा नाहीये. ह्याच्यात मुंबई प्रेमी मराठी शिवशक्ती आघाडीचा महापौर असेल. आणि किती नगरसेवक निवडून जास्तीत जास्त. तुम्हाला सांगतो ह्याच्यात काय मी आकड्यात का नाही जात आहे, कारण आकड्याचे खेळ सुरू झाले ना की राजकारण येतं. ही निवडणूक राजकारणाची नाहीच आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्रानंतर कदाचित पहिल्यांदा एवढा मोठा लढा आपण देत आहोत. जर 2 भाऊ ज्यांनी 20 वर्षापूर्वी 2 वेगळे पक्ष चालवायला घेतले, हे एकत्र येऊ शकतात, जे काही त्यांचे वाद असतील, जे काही गैरसमज असतील, हे दूर करून येऊ शकतात. तर मराठी माणूस तर एकत्र एक मतासाठी, होय की ना, एका निवडणुकीसाठी एकत्र येऊन भाजपला दाखवू शकतो की तुमची मस्ती, तुमची सत्ता, तुमचं बळ, तुमची दादागिरी आम्ही मुंबईवर चालू देणार नाही, महाराष्ट्रावर चालू देणार नाही. आणि यासोबत जे कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील, जे इतर भाषिक असतील पण मुंबई आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी, जन्मभूमी मानत असतील, ते पण येतील. नक्कीच. तर आदित्यजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ दिलात आणि प्रचाराची सगळी रणधुमाळी सुरू आहे, पण तरी त्यातल्या त्यात तुम्ही इतका जास्तीत जास्त वेळ दिलात या मुलाखत, आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला मिळतं आणि आपण देखील तेवढंच वेळ उत्तर द्यायला देता. खरोखर आभार. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.